धनु राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2025 या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन, या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात. यात प्रामुख्यानं 6 मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 14 मे या दिवशी गुरु ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 14 मे या दिवशी सूर्य ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 23 मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 29 मे या दिवशी राहू ग्रह कुंभ राशीमध्ये, केतू ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. आणि 31 मे या दिवशी महिन्याच्या शेवटी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. धनु राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे. आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपले काही जीवनातले महत्त्वाचे प्रश्न असतील. गुरुजी, मुलांचं शिक्षण झालंय, त्यांना नोकरी लागत नाहीये, नोकरी आहे, राहायला घर आहे, पारिवारिक स्थिती आमची चांगली आहे, विवाह जमत नाही, पाहुणे मंडळी येतात, पाहुणचार घेतात आणि घरी गेले की नाही म्हणून सांगतात आहे. विवाहाला 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष झालेत, डॉक्टरी इलाज करून थकलो, संतती होत नाहीये, आध्यात्मिक उपाय आम्ही केले, कधी आहे हे सुख आमच्या नशिबामध्ये? वास्तुयोग आहे का? वाहन योग आहे का? परदेशात जावं की इथेच मायदेशी राहावं? नोकरी करतोय, कंटाळा आलाय, व्यवसाय केलेला योग्य राहील का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि तुमच्या जीवनातल्या अडचणी कमी होतील. धनु राशी, प्रथम स्थान तनुभाव. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा 6ष्ठ स्थानातनं सप्तमात येतोय, म्हणजेच 7वा गुरु धनु राशीच्या लोकांसाठी आहे. आणि विशेष म्हणजे ही जी घटना आहे ही 14 मे या दिवशी घडते आहे. म्हणजेच कुर्यात सदा मंगलम, विवाह योग धनु राशीच्या लोकांसाठी 100% आलेला आहे. जो विवाह अडलेला होता, जो विवाह थांबलेला होता, विवाहामध्ये अडचणी येत होत्या, सगळ्या अगदी दूर होत आहे. पार्टनरशिप मधील व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते आहे. याच बरोबर आपल्या जीवनसाथीला खऱ्या अर्थानं या महिन्यामध्ये वेळ राखून ठेवलाय तुम्ही, असा हा क्षण आहे या महिन्याचा. द्वितीय स्थान धनस्थान आहे हे, आणि या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा नुकताच राशी परिवर्तन करून चतुर्थात आलेला आहे. साठवलेले पैसे, अटकवलेले पैसे, सेविंगचे पैसे काढून या महिन्यामध्ये तुम्ही वास्तू घेण्याचा विचार केलेला आहे आणि तो यशावह आहे आणि कार्यसिद्ध करणार आहे. याच बरोबर कुटुंबाच्या दृष्टीनं काही सुख उपभोगाच्या गोष्टी खरेदी करण्याचं तुम्ही ठरवलं होतं, ते सुद्धा तुम्ही खऱ्या अर्थानं परिपूर्ण करताय. याचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीये. तृतीय स्थान, याला पराक्रमाचं, शौर्याचं स्थान म्हणतात. या स्थानाचा स्वामी सुद्धा शनी चतुर्थात आलेला आहे. आपण जी हिंमत करून व्यवसाय उभा केला, आपण हिंमत करून जे कार्य हातात घेतलं, मग अगदी ते वास्तू घेण्याचं माझ्याकडनं होईल की नाही असं वाटत होतं, तुम्ही सहज पूर्ण केलं. व्यवसायासाठी गाळा घेण्याचं ठरवलं होतं, ते अगदी सहज पूर्ण केलं. किंवा मग वास्तू घर असताना एखादी जमीन घ्यावी, एखादी शेती घ्यावी, तिथे आपण काहीतरी अनेक असे व्यवसाय सुरू करावेत असं डोक्यात होतं. ती भूमिका जी तुम्ही डोक्यामध्ये घेतली होती ना, ती सुद्धा तुमची परिपूर्ण होताना दिसते या महिन्यामध्ये. चतुर्थ स्थान, या स्थानाला सुखस्थान म्हटलंय, कुटुंबाचं आणि मातृ विशेष करून सुखाचा इथे विचार केला जातो. मग या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा केंद्रात आलेला आहे. आणि या चतुर्थ स्थानामध्ये सुद्धा शुक्राचा मालव्य नावाचा राजयोग तयार झालेला आहे. पंचमहापुरुष योगापैकी एक योग आहे. हा अतिशय सुख देणारा आहे, हा मनाचे विचार प्रगल्भ करणार आहे, सर्वांना आपलंसं करून घेणार आहे. आणि विशेष जीवनामध्ये सुख म्हणजे काय असतं याची आठवण, याची प्रचिती या महिन्यामध्ये शुक्रदेव तुम्हाला करून दिल्याशिवाय राहणार नाहीये. चतुर्थामध्ये
राहू, शनी, शुक्र, नेपच्यून हे 4 ग्रह विराजमान आहे. परंतु सगळ्यात जास्त शक्तिशाली इथे शुक्र ग्रह झालेला आहे, जो की तुमच्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण करायला आलेल्या आहेत जणू असं म्हणायला हरकत नाहीये. पंचम स्थान, ज्या स्थानाला संतती स्थान म्हणतो, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा अष्टमात गेलेला आहे. आता इथे विशेष करून पंचमेश अष्टमात जाणं म्हणजे या महिन्यामध्ये घेतलेला संततीचा चान्स हा व्यर्थ जाऊ शकतो. जे लोक IVF करतात किंवा टेस्ट ट्यूब बेबी करतात किंवा अनेक काही संतती प्राप्त होण्याच्या दृष्टीने उपचार पद्धती करतात, त्या थोड्याशा निष्क्रिय होतील. म्हणजेच निष्क्रिय म्हणजे काय, तर तुम्हाला जे उपाय केले, जे पैसा पण खर्च केला तो व्यर्थ जाऊ शकतो. असं जर होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल ना, मग थोडंसं या महिन्यामध्ये थांबा. परंतु ज्या कोणी जातकांनी चान्स घेतलेला आहे, गुरुजी आता मला पॉझिटिव्ह आलेला आहे, मग अशा लोकांनी डॉक्टरने काही नियम सांगितले असतात फॉलो. अति चढ उतार करू नका, जड काही उचलू नका, तिखट काही खाऊ नका, बाहेरचं काही खाणं बरं करा. ह्या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या ना, म्हणजे तुमचा तो त्रास कमी होईल. शिक्षणामध्ये अडथळा दाखवतोय, एखादा विषय लवकर सुटणार नाही, पुनश्च परत परत त्या विषयामध्ये तुम्हाला डोकं घालावं लागेल. अभ्यासासाठी थोडा वेळ काढा. षष्ठ स्थानाला रोगस्थान म्हटलं, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह चतुर्थामध्ये उच्चीचा झालेला आहे. आईच्या प्रकृतीला थोडीशी तो त्रास देईल, जुनं एखादं दुखणं डोकंवर काढील, अति सूक्ष्मतम काहीतरी आजार, गुह्य गोप्य गुप्त आजार असेल तो, परंतु त्याला अंगावर न काढता तुम्हाला नेहमीप्रमाणे माझा सल्ला असतो की योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला हा उत्तम असतो. महिन्याच्या शेवटी बुधादित्य योगामुळे नोकरीमध्ये चांगली स्थिती आहे, मोठं पद प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनं हा योग उत्तम आहे. सप्तमामध्ये मिथुन राशी आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पंचमात जाणार आहे 6 मेला आणि षष्ठात जाणार आहे तो 23 मेला. मग 6 मे ते 23 मे पंचम स्थान हा प्रेम प्रणयात्न जो विवाह योग आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला काही प्रेमाचे 2 शब्द सांगायचे आहेत, द्विधा मनस्थिती होती किंवा मग आपल्याला एखादं आध्यात्मिक अनुष्ठान करायचं, देवाच्या मंत्राचा जप करायचा आहे, या गोष्टींसाठी हा कालखंड अतिशय उत्तम आहे. मनाप्रमाणे ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी या कालखंडासारखा दुसरा दिवस नाही आहे. त्याचबरोबर शेअर मार्केट असेल, त्याचबरोबर काही लॉटरीच्या संदर्भातलं तिकीट असेल, हे 23 मे पर्यंत तुम्ही घेतलं तर नक्की ते तुमच्यासाठी लाभप्रद होऊ शकतं. त्याचबरोबर षष्ठात ज्या वेळेला येतील त्यावेळेला आपल्या जोडीदाराला व्याधी पीडा थोडेसे त्रास जाणवतील आणि भागीदारीतल्या व्यवसायामध्ये थोडी खटपट उडेल, तर तिकडे थोडंसं आपण दुर्लक्ष करा, गोड बोलून काम परिपूर्ण करा. अष्टम स्थानाला मृत्यूचं स्थान म्हटलंय, तुमच्या आयुष्याचं स्थान म्हटलं. या स्थानात कर्क राशी तिथे मंगळ ग्रह आलेला आहे. गाडी वाहन जपून चालवा, तिखट पदार्थ खाणं शक्यतो टाळा, अग्नीपासून दूर राहा, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय. नवम स्थानाला भाग्यस्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह हा 14 तारखेपर्यंत पंचमात आहे आणि नंतर तो षष्ठात येतोय. म्हणजे तुमच्या मुलाबाळांच्या उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं परदेश गमन जर त्यांनी करायचं ठरवलंय, शिक्षणासाठी जर काही बाहेर जायचं ठरवलंय, तर ते योग्य आहे, ते यशावह आहे, ते कार्य परिपूर्ण करणार आहे. परंतु ज्या वेळेला तो षष्ठामध्ये येईल ना, त्यावेळेला तुमच्या स्वतःचे जुने दुखणे थोडेसे वर काढेल. किंवा तीर्थयात्रेला गेला तर तिथेच आजारी पडाल, तिथेच काहीतरी एखादं विघ्न येईल, प्रवासामध्ये तुम्हाला काहीतरी चुकीचे अनुभव येतील, एखादी महत्वाची गोष्ट गहाळ होणे, चोरीला जाणे. म्हणून या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीनं तुम्ही विचारपूर्वक निर्णय करून घराबाहेर पाऊल टाका, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय. याचबरोबर दशमस्थान, याला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे. मग या कर्मस्थानाचा स्वामी हाही बुध ग्रह आहे. हा पंचमात आहे, पंचमातनं नंतर षष्ठात येतोय. म्हणजे कर्माला गती मिळणार आहे, परंतु मध्येच थोडासा स्टॉप पण मिळणार आहे. म्हणजे काय, स्टार्ट स्टॉप अशी जर भूमिका आपल्याला आली ना, मग थोडंसं मन उडून जातं ते काम करण्यामध्ये. मग ते थांबवलं पाहिजे का? त्या ग्रहांची स्थिती तशी आहे, तुमचं प्रारब्ध तसं आहे, तुमच्या ग्रहांची अनुकूलता तशी आहे. जरी काही व्यवसायात थोडंफार फीडबॅक कमबॅक आला, मग ते काम सोडून दिलं पाहिजे का? तुम्ही ते काम अजून नेटानं केलं पाहिजे. अपयश यशाची पहिली पायरी आहे. हे जर तुम्ही विसरला नाही ना, तर मग बाकी तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही आणि तुमच्या जीवनामध्ये कोणी अडथळा आणू शकत नाही.
एकादश स्थानामध्ये तुळ रास विराजमान आहे। या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह बाप विचारायलाच नको, अगदी सोन्याची अंगठी बनवून त्याच्यामध्ये हिरा जडवावा किंवा तुटता एखादा तारा आपण आकाशात पाहावा, आपली मनोकामना आपण बोलावी आणि ती परिपूर्ण व्हावी, असा हा चिंतामणी सारखा योग तुमच्या पत्रिकेमध्ये इथे मला दिसतोय। एकादश स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह चतुर्थामध्ये उच्चीचा, राजयोगाचा, वास्तू घेण्याच्या दृष्टीनं, वाहन घेण्याच्या दृष्टीनं, कर्तव्य सिद्ध करण्याच्या दृष्टीनं, आईच्या प्रकृतीची काळजी घेण्याच्या दृष्टीनं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या दृष्टीनं, व्यापारामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्याच्या दृष्टीनं, नवे नवे असंख्य अशा गोष्टींमध्ये हा मार्ग काढताना दिसतोय आणि तो यशदायी ठरणार आहे। व्ययस्थानामध्ये वृश्चिक रास आहे। या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा अष्टम स्थानामध्ये आलेला आहे। तसं पाहायला गेलं तर हा विपरीत युगातला आहे। परदेशात गेला, काम नाही, शिक्षणच करत होतो, अचानक मोठी नोकरी मिळून गेली, अचानक मोठी जबाबदारी मिळाली, जमीन जागेच्या संदर्भात काही वाद भांडणं चालू होते, अचानक निकाल आपल्या बाजूने लागून गेला। म्हणजे काय तर कावळा बसला, फांदी मोडली आणि तुम्ही यशाचे भागीदारी झाला, यशाचे वाटेकरी झाला, असा अनुभव तुम्हाला आला आहे आणि तो या महिन्यामध्येच येणार आहे, येऊ शकतो, अशी ग्रहांची स्थिती आहे। धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक 4 आहे, शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे। कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल? 15 तारीख, 16 तारीख, 22 तारीख आणि 23 तारीख आहे। अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले कामं करायचे नाही? 10 तारीख, 11 तारीख, 26 तारीख आणि 27 तारीख आहे। आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा आपण जप करा, ज्याने आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होईल। मंत्र आहे ओम पुरुषोत्तमाय नमः। लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना नमस्कार।